आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,60,00,000पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून अर्जंट सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा, या अर्जंट सूचनेमध्ये काय सांगितले आहे की आज कोणत्या बहिणींचे हप्ते बंद करण्यात आलेले आहे, कोणत्या बहिणींची गरज संपलेली आहे आणि जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा होणार आहे का त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुम्ही सुद्धा जून महिन्याच्या 12 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जुलै महिन्याच्या 13 हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी अर्जंट सूचना आलेली आहे। बघा, आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्या बहिणींचे हप्ते बंद करण्यात आलेले आहे, कोणत्या बहिणींची गरज संपलेली आहे आणि जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी होती, तुम्ही सुद्धा ती बातमी वाचलेली असेल। जर तुम्ही ती बातमी वाचलेली नसेल तर लगेच तुम्हाला सुद्धा ती बातमी दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, लाडक्या बहिणीनं आज खरंच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता जुलै महिन्याचा 13 हप्ता जमा होणार आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आज तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार नाही, तुम्हाला सुद्धा स्पष्टपणे सांगत आहेत। बघा, सध्याच्या स्थितीला यूट्यूबवरती फेसबुकवरती तुम्ही सुद्धा रोजची रोज बातम्या पाहत असाल, त्या बातम्यांमध्ये एकच गोष्ट सांगितली जाते की आज 1:39 जून हप्ता विस्तार होईल, उद्या 1:39 पैसे जमा होतील, आजपासून पुढील 3 दिवस सर्व बहिणींना पैसे येतील, अशा पद्धतीच्या बातम्या यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती वारंवार फिरत आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल। परंतु लाडक्या बहिणीनं आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमकडून अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। जर तुम्हाला आज हप्ता मिळणार नाहीत तर कोणत्या तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। त्यासोबत कोणत्या बहिणींना पात्र करण्यात येईल, कोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात येणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला अजून पुढील 4 वर्षांमध्ये या लाडकी बहीण योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा कोणकोणती कामे करायची आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं सध्याच्या स्थितीला पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर या अधिवेशनामध्ये महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेले आहे। आदिती तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी या 10 नियमांचे पालन करत असतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत, त्यांचेच हप्ते बंद सुद्धा होणार नाहीत। परंतु ज्या लाडक्या बहिणी 10 नियमांचं पालन करत नसतील त्या बहिणींचे हप्ते बंद सुद्धा होणार आहेत। तर ते 10 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यासोबत कोणत्या तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणीनं आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता 5 जुलैपासून जमवण्यास सुरुवात झालेली होती। 5 जुलै ते 10 जुलैपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमाच होणार होते, परंतु फक्त 5 जुलै रोजी तुमच्या खात्यामध्ये पैसे आले, त्यानंतर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार झाला नाही। त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3
नवीन गॅसचे पैसे कधीपासून तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणीनं राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कडून 10 नियम लावण्यात आलेले आहेत। तर हे 10 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, या 10 नियमांपैकी पहिला जो नियम आहे तर तो पहिला नियम उत्पन्नाचा आहे। बघा, सर्व लाडक्या बहिणींना हा नियम माहितीच असेल, परंतु याच्यामध्ये थोडाफार बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, जर तुमचं उत्पन्न 2024 मध्ये 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला अडचण नव्हती, परंतु या नवीन सालामध्ये म्हणजेच 2025 मध्ये तुमचं उत्पन्न किती असावं याविषयी आदिती तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींचे उत्पन्न एवढ्या लाखांपेक्षा कमी पाहिजे, तर ते किती लाखांपेक्षा कमी पाहिजे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु अगोदर तुम्हाला नियम सुद्धा सांगत आहे, कारण दुसरा नियम, तिसरा नियम, चौथा नियम आणि पाचवा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर 10वा नियम सुद्धा महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला पुढच्या काही वर्षांमध्ये या योजनेचे हप्ते मिळवायचे असतील तर तुम्ही या 10 नियमांचे पालन करायचे आहे, अन्यथा ज्या बहिणी नियमांचे पालन करणार नाहीत त्या बहिणींना जून हप्ता आणि पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम 4 चाकी गाडीचा आहे। बघा, जर तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याकडे 2 चाकी गाडी असेल तर तुम्हाला पैसे येतील की नाही, तुमच्याकडे बैलगाडी असेल, तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, तुमच्याकडे सायकल असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही याविषयी सुद्धा माहिती आलेला आहे। बघा, 2024 मध्ये फक्त तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे अशी अट घालण्यात आलेली होती, परंतु या 2025 मध्ये या गाड्यांविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अट घालण्यात आलेली आहे। म्हणजेच तुमच्याकडे अगोदर ट्रॅक्टर असेल तरी पण पैसे येत होते, 2 चाकी गाडी असेल तरी पण पैसे येत होते, सायकल असेल तरी पण पैसे येत होते, परंतु या 2000च्या नवीन नियमानुसार तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आणि अजून कोणत्या वस्तू नसायला पाहिजेत त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। परंतु अगोदर तिसरा नियम बघून घेऊयात, कारण तिसरा नियम, चौथा नियम आणि पाचवा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या ज्या बहिणी या नियमांचे पालन करतील त्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। त्यानंतर 6वा 7वा नियम एवढा महत्त्वाचा नाही, परंतु तिसरा, चौथा आणि 5वा हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं तिसरा नियम म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असाल, त्यासोबत नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा सरकारच्या 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेत असेल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु ज्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत की नाही याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। जर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तरी पण तुमच्यासाठी अजून एक नियम लावण्यात आलेला आहे, त्या नियमामुळे काही बहिणींचे अर्ज रद्द होणार आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, खास करून शेतकरी बहिणींसाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, जर तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला अगोदर पैसे येत नव्हते, परंतु जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर या 2025 मध्ये तुम्हाला पैसे मिळतील की नाही याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। परंतु ज्या बहिणींकडे 3 एकर जमीन असेल, 2 एकर असेल, 1 एकर जमीन असेल, म्हणजेच 5 एकरांच्या आतमध्ये असेल त्या बहिणींना 2025 मध्ये सुरळीतपणे व्यवस्थित पद्धतीने जून हप्ता मिळेल का, पुढील 4 वर्ष हप्ता मिळणार आहे का त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। कारण 2024 मध्ये ज्या बहिणी शेतकरी बहिणी होत्या त्यांना सुद्धा पैसे मिळालेले होते, म्हणजेच 5 एकरपेक्षा ज्या बहिणींकडे कमी शेती होती त्या बहिणींना पैसे आलेले होते। बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला सर्व माहिती मुद्देसूद देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे होऊन देऊ नका, अन्यथा तुमचा अर्ज रद्द सुद्धा होऊ शकतो। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींच्या घरामधील एखादा व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला पैसे येणारच नव्हते, आणि या 2025 मध्ये जर तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होईल का तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु 7वा नियम त्याच्यापेक्षा कडक आहे, त्यामुळे 7व्या नियमांचा सुद्धा
पालन करायचं आहे। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असेल आणि तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। बघा, 2024 मध्ये जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य आयकरदाता असेल, टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नव्हते, परंतु या 2025 मध्ये याच्यामध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहे। त्यानंतर जो 8वा नियम आहे तर तो 8वा नियम म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावेत। बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाल तर तुम्ही एक काम करायचं आहे, तर तुम्हाला पुढील 4 वर्ष योजनेचा लाभ घेता येणार आहे। कारण MP राज्य असेल, UP राज्य असेल, अशा बाहेरच्या राज्यामधील काही बहिणी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची कसून चौकशी सुद्धा होतच आहे। त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाल तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु 9वा आणि 10वा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे 9व्या आणि 10व्या नियमांचं पालन करायचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं हा जो 9वा नियम लावण्यात आलेला आहे तर हा 9वा नियम म्हणजे जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचं जुनं असेल तर त्या आधार कार्डवरील नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल तर या सर्व गोष्टी अपडेट सुद्धा करायच्या आहेत। जर तुमच्या आधार कार्डवरती वेगळं नाव असेल, तुमच्या बँक पासबुकवरती वेगळं नाव असेल तर तुम्हाला पैसे विस्तांतर होणार नाही। आणि जो 10वा नियम आहे तर तो 10वा नियम सुद्धा महत्त्वाचा आहे। बघा, तुम्ही कोणत्याही गावामध्ये राहत असू द्या, कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असू द्या, तरी पण तुम्ही या नियमांचं पालन करायचं आहे। तर तो नियम म्हणजे बँक खाते। बघा, बँक खात्यावरती सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेला आहे। ज्या बहिणी बँक खात्याचे नियम पाळतील त्या बहिणींना पैसे विस्तांतर होतील। तर बघा, लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी असावं। दुसरा नियम म्हणजे घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावे। तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा होता। तिसरा नियम म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुमच्याकडे सायकल असेल, बैलगाडी असेल, ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। त्यानंतर जो 4था, 5वा आणि 6वा नियम होता तर हे 3 नियम अत्यंत महत्त्वाचे होते। बघा, 4था नियम म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावे। त्यानंतर जो 5वा नियम लावण्यात आलेला होता तो 5वा नियम आधार कार्डच होता। बघा, आधार कार्डवरील सर्व गोष्टी दुरुस्ती सुद्धा करायच्या आहेत। 6वा नियम बँक खाते। बघा, तुमचं कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असू द्या, परंतु त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असावे। परंतु 7वा, 8वा आणि 9वा हे तिन्ही नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुम्ही सुद्धा या 3 नियमांचं पालन करायचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं 7वा नियम म्हणजे तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती कोणताही टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे विस्तांतर होणार नाहीत। त्यासोबत घरामधील सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाहीत। 9वा नियम म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला पैसे विस्तांतर होणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचा 10वा नियम, बघा, ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्यांना पैसे येणार आहेत, त्यामध्ये कसलंही दुमत नाही। परंतु या 10व्या नियमामध्ये काय सांगितले आहे की ज्या बहिणींच्या घरामधील 3 महिला, 2 महिला किंवा 4 महिला लाभ घेत असतील तर अशा बहिणींना योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। घरामधील फक्त 2च महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार आहे का, हे दोन्ही हप्ते वेगवेगळे जमा होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, यूट्यूबवरती, फेसबुकवरती या चर्चांना उदाहरण सुद्धा आलेलं आहे। तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील। आजपासून 3000 रुपये येतील। या जिल्ह्यांमध्ये 3000 रुपये आले, या जिल्ह्यामध्ये 10000 रुपये आले, या जिल्ह्यामध्ये 15000 रुपये आले। अशा पद्धतीच्या बातम्या यूट्यूबवरती, फेसबुकवरती तुम्ही सुद्धा पाहिलेल्या असतील। परंतु लाडक्या बहिणींनो, सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण तुमच्यापर्यंत सत्य माहिती पोहोचवत असतो। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुरू आहे। तर या अर्जांची तपासणी आज, उद्या आणि परवा या 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण होईल। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तांतर होईल। परंतु अजून जुलै महिन्याविषयी कोणती अपडेट आलेली नाही, त्यामुळे तुम्हाला लगेच जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे का ते आपल्याला लगेच सांगता येणार नाही, कारण हा अंदाज काढल्यासारखा होईल। बघा, लाडक्या बहिणींनो, जरी मिळाले तरी पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती सुद्धा देणार आहे। परंतु गॅस कनेक्शनच्या पैशांविषयी एक महत्त्वपूर्ण अशी
माहिती आलेली आहे। बघा 3 गॅसची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तर या योजनेचे 2,500 रुपये कधीपासून विस्तार होतील हा प्रश्न वारंवार आम्हाला सुद्धा विचारला जात होता। बघा लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्यापासून जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे। ऑगस्ट महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, घरकुल योजनेचे पैसे, विविध योजनांचे पैसे जमा सुद्धा होणार आहेत। बघा सर्व माहिती मुद्देसूद दिली। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।